विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या चारही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपची युती निश्चित झाली। चारही शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजप नेत्यांशी चर्चा झाली असून सगळ्या महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला। चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश राहणार आहे। मात्र नागपूर आणि अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या बाहेर राहून स्वतंत्र निवडणूक लढवेल अशी खात्रीलायक माहिती आहे। अमरावतीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती होईल। नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आणि त्यामध्ये विदर्भातील चारही शहरात भाजप आणि शिवसेनेची युती करण्याचं ठरलंय। दरम्यान कोणता पक्ष किती जागा लढवेल हे अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही। साधारणपणे दोन्ही पक्ष चारही शहरात आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील आणि त्यातूनच कोणता पक्ष किती जागा लढवतोय हे स्पष्ट होईल अशी माहिती शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिली। यावेळी चारही महापालिकेत शिवसेनेचा मान सन्मान राखला जाईल असं आश्वासन भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं असल्याची प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे। बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही आलो होतो। चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। या बैठकीमध्ये चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचा निर्णय झाला आहे। उद्या संध्याकाळपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती या ठिकाणी होईल। सोबतच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत येण्याचे संकेत आहे आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान रवी राणाजी यांचा पक्ष आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न आहे आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतं। चारही ठिकाणी महायुती जवळपास निर्णय होईल। नागपूरमध्ये मात्र भाजप सेना महायुतीचाच विचार झाला आहे। अजून राष्ट्रवादीची कुठली चर्चा सध्या सुरू झाली नाही की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती। शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि 17 मध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले त्या सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या। उद्यापर्यंत सगळे क्लिअर होईल। रवीजी BJP सोबत भारतीय जनता पार्टी सोबत 14 पासून आहे, तर रवीजी भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार आहे। ते स्वतःच कबुली करतात की मोठे भाऊ म्हणून आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्या सोबत नेहमीच आहे। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, जर विदर्भाचा विचार केला तर कोणत्या भागात कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे आणि त्या पार्श्वभूमीवर युती आघाड्यांची काय समीकरणं जन्माला येत आहेत आणि कोणकोणत्या भागामध्ये या युती आघाड्यांचा फायदा होऊ शकतो? निश्चितच वेगवेगळ्या शहरांचा विचार करून स्थानिक समीकरणांचा विचार करून महायुतीने सर्व निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे। नागपूर सह अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या चारही ठिकाणी भाजप आणि शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून एकत्रितपणे निवडणूक लढवत आलेले आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांनी चारही शहरांमध्ये महायुती करण्याचं ठरवलं आहे। अमरावतीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी युवा स्वाभिमान पक्ष आणि रवी राणा यांची शक्ती जी आहे ती महायुतीसाठी आवश्यक आहे। त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सोबत घेण्याचा निर्णय झालेला आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी जर बाहेर ठेवलं तर कदाचित काँग्रेस आणि दुसरे जे विरोधक आहेत त्यांच्या मतांमध्ये काहीशी कपात जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून होऊ शकते। त्या रणनीतीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसला अमरावतीमध्ये महायुतीच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे। तीच स्थिती नागपूरमध्ये आहे। नागपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेर ठेवण्याचा निर्णय झालेला आहे। सध्या जरी असं सांगितलं जात असलं की राष्ट्रवादीकडून कुठलाही औपचारिक प्रस्ताव आलेला नसलं तरी त्यामागे एक रणनीती आहे आणि त्या अनुषंगानेच तो निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र अकोला आणि चंद्रपूरची स्थिती पाहता सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत येईल असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे चारही ठिकाणी जे निर्णय होत आहेत ते स्थानिक पातळीवरचे समीकरण पाहून होत आहे आणि चारही ठिकाणी विजय मिळवण्यासाठी कसे गणित आखावे लागतील त्या अनुषंगानेच हे सर्व निर्णय होत आहेत। सध्या तरी भाजप आणि शिवसेना या दोन्ही जुन्या मित्रांनी विदर्भातील चारही महापालिकांमध्ये एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि दोन ठिकाणी
राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठीचे जे प्रस्ताव आहे ते सध्या तरी खुले ठेवले. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या संदर्भात काय निर्णय होते हे आज दिवसभरामध्ये स्पष्ट होईल. या सगळ्या संदर्भातले अपडेट रजत तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुम्हाला विनंती आहे तुम्ही सोबत राहा. आणखी एका बातमीचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत. आणि नागपूरमध्ये आता काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित झालेले आहेत. विधानसभेच्या 6 पैकी 5 मतदारसंघातील वॉर्ड्समधली उमेदवार निश्चिती झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे. नितीन राऊतांच्या उत्तर नागपूरमधले उमेदवार अजूनही अनिश्चित आहेत. काल मुंबईतल्या बैठकीत नितीन राऊत नसल्यानं उमेदवार निश्चिती लांबलेली आहे. नागपूर महापालिकेमध्ये 151 जागांसाठी निवडणूक होतीये. उमेदवार निश्चित केले तर पवार आणि ठाकरे गटाशी बोलणीही सुरूच आहेत. मित्रपक्षांना जागा दिल्या तर तिथे काँग्रेस उमेदवार देणार नाही असंही कळतंय. पुन्हा एकदा जाऊयात, रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहेत. रजत, या सगळ्या वाटाघाटींमध्ये चर्चांमध्ये नागपूरमध्ये काँग्रेस एक पाऊल पुढे दिसतीये. उमेदवार निश्चिती त्यांची झालेली आहे. काही नावं समोर येऊ शकली आहेत का? आणि मित्रपक्षांबाबत काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे? निश्चितच काँग्रेसमध्ये घडामोडी जी आहे ते कालपासून फार तीव्रतेने घडताना दिसत आहे. आणि काँग्रेसमध्ये उमेदवार निश्चित होताना नेहमी वादावादी होते. एक अशी गेल्या 2 महानगरपालिका निवडणुकांचा एक अशा पद्धतीचा अनुभव आहे. मात्र यंदा काँग्रेसने जवळपास नागपूरच्या 5 विधानसभा क्षेत्रांतर्गत जे प्रभाग आहेत तिथे आपले नाव निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती आहे. काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्याप्रमाणे या सर्व प्रभागांमध्ये 1 किंवा 2च स्ट्रॉंग कॅन्डिडेटचे नाव जे आहेत ते काँग्रेस पक्षाकडे होते. आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी काल मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये या सर्व ठिकाणी नाव जे आहेत ते निश्चित केले आहेत. उत्तर नागपूरचे नाव नितीन राऊत यांच्या अनुपस्थितीमुळे निश्चित होऊ शकलेले नाही. मात्र मित्रपक्षांसोबत अजूनही बोलणी सुरू आहे. मित्रपक्षांच्या मागण्या ज्या आहेत त्या काँग्रेस नेत्यांपर्यंत पोहोचलेल्या, किती जागा त्यांना हव्यात त्या संदर्भात प्रस्ताव पोहोचलेले. मात्र काँग्रेस किती जागा देण्यासाठी इच्छुक आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र जर मित्रपक्ष आणि काँग्रेसमध्ये काही एक आकडा निश्चित झाला की किती ठिकाणी मित्रपक्षांना जागा द्यायच्या आहे तर निश्चितच ज्या ठिकाणी काँग्रेसने नाव निश्चित केलेले आहे त्या काही जागा काँग्रेस मित्रपक्षांसाठी सोडण्यासाठी तयार आहे. मात्र सध्या तरी काँग्रेसने आपले नाव निश्चित करणे सुरू केले आहे. आणि जे कळतंय की नागपुरातील बहुतांशी जागांवर काँग्रेसचे नाव निश्चित झालेले. अजून कोणाला उमेदवारी देण्यात येत आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रजत, पुन्हा एकदा विनंती तुम्ही सोबत राहा. आणखी काही बातम्यांचे अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. आणि बातमी चंद्रपूरमधून आहे. चंद्रपुरात निवडणुकीआधी निर्माण झालेली पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी आता भाजपनं नामी शक्कल लढवल्याचं पाहायला मिळत आहे. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार या 2 नेत्यांच्या संघर्षाचा फटका ऐन निवडणुकीत पक्षाला बसू नये यासाठी भाजपनं प्रत्येकाला मानाचं पान देण्याचा प्रयत्न केलाय. मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्यासाठी हे बदल झाल्याची चर्चा होत असताना काल दुपारच्या दरम्यान एक नवीन पत्र आलं. त्यानुसार किशोर जोरगेवारांची पुन्हा एकदा चंद्रपूर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली. तर चेनसुख संचेती निवडणूक निरीक्षक आणि अशोक अहिर हे नेते निवडणूक प्रभारी म्हणून नेमले गेले. तर चंद्रपुरातल्या सगळ्या निवडणुका सुधीर मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात पार पडणार असल्याचं स्पष्ट केलं गेलं. पण नाराजांना शांत करण्याचा भाजपचा हा पत्र प्रपंच पॅटर्न चांगलाच चर्चेत राहिला. दरम्यान नागपूरमध्ये काल विभागीय भाजप कार्यालयात सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महापालिकेबाबत भाजप कोर कमिटीची खास बैठक पार पडली. सुमारे 2 तास चाललेली चंद्रपूर संदर्भातली ही बैठक चांगलीच वादळी झाल्याची चर्चा आहे. या बैठकीमध्ये काही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकही झाल्याची माहिती आहे. मात्र भाजप नेत्यांनी बैठक अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पाडल्याचा दावा करत कोणताही वाद नसल्याचं सांगितलंय. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार मार्गदर्शकाच्या तर जोरगेवार निवडणूक प्रमुखाच्या भूमिकेत असतील असं मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय. तर हंसराज अहिर चेनसुख संचेती निवडणुकीचे निरीक्षक असतील. पुन्हा एकदा जाऊयात, रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रजत, भाजपचा पत्रप्रपंच चर्चेत आहे पण तो कितपत यशस्वी झालाय? कारण का वाद काही शमत नाहीये.
निश्चितच एकानंतर एक पत्र भाजप कडून चंद्रपूर संदर्भात काढण्यात आले, त्यामुळे काही वेळ कन्फ्युजन सुद्धा निर्माण झालेलं होतं की चंद्रपूरच्या निवडणुकीसंदर्भात भाजपला नेमकं काय निर्णय घ्यायचा आहे. मात्र अखेरीस सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनामध्येच संपूर्ण निवडणूक होईल असं पक्षाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि किशोर जोरगेवार जे चंद्रपूर शहरातील आमदार आहेत ते निवडणूक प्रमुखपदी राहतील आणि अनुभवी आमदार जे आहेत चैनसुख एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.